2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा एकदा पावसाने चांगलाच जोर धरलेला आहे आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत सखल भागात पाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे। आपण सध्या आहोत मुंबईतील दादर माटुंगा परिसरातील फाय गार्डन परिसरामध्ये, जिथे आपण बघतोय की पावसामुळे पाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे। मध्यरात्रीपासून मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की सखल भागात पाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे। जवळपास अर्धा फुटापर्यंत पाणी तुंबण्यास सुरुवात झालेली असून या पाण्यातून मार्ग काढताना वाहनांना चांगलीच कसरत करावी लागते। मध्यरात्रीपासून मुंबईत पावसाने चांगला जोर धरलेला आहे। आज हवामान खात्याने मुंबईसह ठाणे आणि पालघरला येलो अलर्ट जाहीर केला असून मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आणि आपण बघतोय की कशा प्रकारे मुंबईत पावसाने जोर धरलेला आहे। गेले 2 दिवस पावसाने उसंती घेतली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते। केवळ दादर माटुंगा परिसरातच नव्हे तर मुंबईतील पश्चिम उपनगर असतील, पूर्व उपनगर असतील, दक्षिण मुंबई असेल, या सगळ्याच भागात चांगल्या पावसाची नोंद झालेली आहे। आणि अशाच प्रकारे जर पाऊस आणखीन काही तास पडत राहिला तर मात्र मुंबईकरांच्या अडचणी वाढू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिवणसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।